आणि शेतीतून वर्षाकाठी तब्बल 20 कोटी रुपये एवढा मोठा टर्नओव्हर ते दर वर्षाला करतात. आपल्या पत्नीसह घरामधून बाहेर पडून गावातल्याच एका टेकडीवरती एक छोटीशी झोपडी बांधली. 1500 रुपये एकरनं तब्बल 27 एकर जमीन 1980 साली विकत घेतली. वाहत पाणी आणलं, अंगा खांद्यावरती पाणी आणलं. अगदी म्हातारा बैल घेतला, कारण त्यांच्याकडे पैसेच फार कमी होते. अशी 27ची 50, 50ची 60, 60ची 70 एकर अशी जमीन वाढवत गेले. त्यांची जमीन 300 एकरांवरती जाऊन पोहोचलेली आहे. सोसायटीच्या मालिकराजे शेती विद्यालयाचे एक्स विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पुस्तकामध्ये भाकरीने मला घडवले नावाचा जो धडा आहे तो स्वतः विश्वासराव कचरे यांच्या जीवनावरती आधारित आहे. महाराष्ट्र सरकारमधला पहिला कृषी प्रधान पुरस्कार हा विश्वासराव कचरे यांना प्रदान करण्यात आला. भारतापुरता मर्यादित न ठेवता नेदरलँडमध्ये स्वतःचं एक आउटलेट ओपन केलं. नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरोटे, डायरेक्टर ऑफ द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या ऑफिशियल चॅनलवरून आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये जे मालिकराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आहे, या कॉलेजमधून जे माजी विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि ते आज महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर, जगाच्या पाठीवरती त्यांनी किती मोठं अस्तित्व स्वतःचं तयार केलेलं आहे. मग काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतील, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर्स किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन्स असतील, अशा लोकांच्या आपण बाईट्स घेतोय आणि जगाच्या समोर ह्या गोष्टी आणून देतोय की आपल्या फलटणमधून, आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीमधून आणि विशेषतः आपल्या मालिकराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधून आपल्या आदरणीय निकम सरांच्या हाताखाली जे विद्यार्थी घडून गेलेत ते आज कोणत्या पोझिशनला जाऊन पोहोचलेत आणि त्यांनी इतकं मोठं यश मिळवलंय. त्या यशाचं नक्की रहस्य काय आहे, ते यश नक्की काय आहे, म्हणून इन्स्पिरेशनल स्टोरीज आपण बनवतोय आणि या ॲल्युमिनियमचा व्लॉग बनवून आपण तुमच्या सगळ्यांच्या समोर आणतोय. तर असाच एक व्लॉग घेऊन आज मी तुमच्या समोर येतोय. गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यामधली. सोलापूर जिल्ह्यामध्ये तेलंगवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये साधारणपणे 40 वर्षांपूर्वी ह्या गोष्टीला सुरुवात झाली होती. 1980 साली विश्वासराव कचरे नावाचे एक व्यक्ती होते आणि त्या विश्वासराव कचरे यांनी काहीतरी नवीन गोष्टी करायच्या आहेत, जगाला सिद्ध करायचं आहे, स्वतःचं दारिद्र्य घरातलं सगळं संपवायचं आहे, म्हणून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. घरी 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, दारिद्र्यपूर्ण घर आणि अशा अवस्थेमध्ये विश्वासराव कचरे यांनी एक जिद्दीपोटी, एक ईर्षेपोटी नवीन संसाराला सुरुवात केली. त्यांनी आपल्या पत्नीसह घरामधून बाहेर पडून गावातल्याच एका टेकडीवरती एक छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ते राहू लागले. तिथे राहिल्यानंतर आपल्याच मित्राकडून त्यांनी 5 ग्रॅमची एक अंगठी त्या मित्राला त्याच्या सासऱ्यानं लग्नामध्ये घातलेली मित्राकडून त्यांनी घेतली. ती अंगठी मोडून जेमतेम पैसे जे काय आले त्याच्यातून त्यांनी 1-2 गायी आणि कोंबड्यांचा व्यवसाय चालू केला. त्याच्यातून थोडेसे पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर जे काही पैसे येत गेले त्याच्यातून त्यांनी त्यांच्याच झोपडी शेजारी असणारी 1500 रुपये एकरनं तब्बल 27 एकर जमीन 1980 साली विकत घेतली. आणि ही जमीन विकत घेतल्यानंतर त्यांनी त्या जमिनीमध्ये मेहनत करायला सुरुवात केली. सुरुवातीला 1 एकर डाळिंब फक्त त्यांनी त्याच्यामध्ये लावलं, कारण पाणीच नव्हतं, पाण्याची सुविधा नव्हती. तर त्या 1 एकर डाळिंबासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीसह अगदी 5-10 किलोमीटर दूरवरून पाण्याची सोय केली. वाहत पाणी आणलं, अंगा खांद्यावरती पाणी आणलं आणि प्रत्येक डाळिंबाच्या झाडाखाली बुडक्यामध्ये 1 गाडगं ठेवलं. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ड्रिपिंगची पद्धत आपल्या भारतामध्ये सुरुवातीला इस्रायलमधून आली. त्याच्या आधी आपल्या भारतामध्ये जर ड्रिपिंग सिस्टम काय होतं झाडांना पाणी घालण्याचं, तर ते गाडगंच होतं.
तर प्रत्येक झाडाच्या बुडक्यामध्ये त्यांनी एक एक गाडगं ठेवलं, त्याला खूप कष्टानं त्या झाडांना वाढवलं, त्यातून पाणी त्याला पुरवलं आणि पहिल्यांदा त्यांनी डाळिंबाच्या बागेतून 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न त्या काळामध्ये घेतलं. लगतच त्या जोडीला त्यांनी 2 एकर टोमॅटोची शेती केली होती, त्याच्यातूनही त्यांना 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळालं. आणि असं उत्पन्न येत राहिल्यानंतर हळूहळू त्यांनी त्यांची जमीन वाढवत गेले, जमिनीमध्ये पैसे टाकत गेले, मेहनत करत गेले आणि खऱ्या अर्थानं 1985 पासून त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झाली. त्याच काळी त्यांनी जमिनीमध्ये मेहनत करण्यासाठी सांगोल्यावरून एक सोन्या नावाचा बैल त्यांनी विकत घेतला. अगदी म्हातारा बैल घेतला, कारण त्यांच्याकडे पैसेच फार कमी होते. आणि त्या बैलाच्या माध्यमातून शेतीमध्ये मेहनत करायला सुरुवात केली, राब कष्ट करायला सुरुवात केली आणि अशीच 27ची 50, 50ची 60, 60ची 70 एकर अशी जमीन वाढवत गेले. आणि ती जमीन वाढत आज त्यांची जमीन 300 एकरांवरती जाऊन पोचलेली आहे. हीच यशाची कहाणी पुढे नेण्यासाठी त्यांच्या मुलाचा वाटा मिळाला. त्यांच्या मुलांच्या रूपात तुम्हाला प्रतापराव कचरे हे आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालिराजे शेती विद्यालयाचे एक्स विद्यार्थी, माजी विद्यार्थी, 2002, 3, 4 हे 2 वर्ष प्रतापराव कचरे हे आपल्या मालिराजे शेती विद्यालयामध्ये शिकायला आले आणि आपल्या आदर्श प्राचार्य, आदर्श शिक्षक निकम सर यांच्या हाताखाली ते शिकले. आणि इथून बाहेर पडल्यानंतर त्यांनीही बाहेर मास्टर्स केलं. मास्टर्स नंतर पुन्हा सोलापुरातल्या तेलंगवाडी गावामध्ये आले आणि आपल्या वडिलांबरोबर शेतीमध्ये लक्ष घालायचं ठरवलं. आज त्यांनी ॲडव्हान्स लेवलला शेती घेऊन गेलेत. तब्बल 300 एकरांमध्ये 150 एकर डाळिंब, उरलेले 150 एकर द्राक्ष, असं करत 300 एकरामध्ये त्यांनी अतिशय उच्च लेवलची शेती तयार केलेली आहे. याच त्यांच्या कष्टाची साक्ष देण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भाकरीने मला घडवले नावाचा जो धडा आहे तो स्वतः विश्वासराव कचरे यांच्या जीवनावरती आधारित आहे. ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे अतिशय उच्च पदावरती काम करणारे नेते, जे केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, यांच्या कानावरती या गोष्टीची कल्पना आली. ज्यावेळेस त्यांना या गोष्टी समजल्या त्यावेळेस त्यांनी धडक तेलंगवाडीमध्ये गेले आणि त्यांच्या घराला, त्यांच्या शेतीला व्हिजिट दिली आणि तिथून त्यांनी महाराष्ट्र सरकारला सांगून महाराष्ट्र सरकारमधला पहिला कृषी प्रधान पुरस्कार हा विश्वासराव कचरे यांना प्रदान करण्यात आला. यात आपल्या शेती शाळेचं किंवा आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीचं मोठेपण काय, तर आपल्या शाळेमध्ये शिकणारे प्रतापराव कचरे यांनी इथून पासआउट झाल्यानंतर बाहेर मास्टर्स केलं आणि आज त्यांनी त्यांच्या शेतीतून जो काही माल निघतो तो फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता जगामध्ये जावा म्हणून त्यांनी नेदरलँडमध्ये स्वतःचं एक आउटलेट ओपन केलं आहे. USA मध्ये त्यांचं आउटलेट ओपन करायचं सध्या प्लॅनिंग चालू आहे. हे त्यांना आपण पाठीमागच्या वर्षी आपल्या शेतीशाळेमध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करायला इन्व्हाइट केलं होतं त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं आणि त्यांनी ह्याही गोष्टीची साक्ष दिली की आज मी जो कोणी आहे तो फक्त या शाळेमुळे आहे, या निकम सरांमुळे आहे, या शाळेमुळे मी घडलो आणि म्हणूनच आज इतकं मोठं यश मी कमवू शकलोय. अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांची शेती पिकवलेली आहे आणि शेतीतून वर्षाकाठी तब्बल 20 कोटी रुपये एवढा मोठा टर्न ओव्हर ते दर वर्षाला करतात. त्याच्यामध्ये राऊंड अबाउट 10 कोटींचं प्रॉफिट त्यांना दर वर्षाला होतंय. एवढं मोठं यश मिळवण्यामध्ये प्रतापराव कचरे यांना खूप मोठं यश मिळालेलं आहे. विश्वासराव कचरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रतापराव कचरे हे अतिशय मोठ्या जोमानं त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणूनच फलटण एज्युकेशन सोसायटीचा भाग म्हणून आणि आमच्या मालिराजे शेती विद्यालयाचा भाग म्हणून आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की ते आमच्या मालिराजे शेती विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. यांची यशाची साक्ष आज तुम्हा सर्वांना येत्या काळामध्ये खूप मोठं इन्स्पिरेशन देऊन जाणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रात शिकणाऱ्या
तमाम विद्यार्थ्यांना ज्यांना पुढे ॲग्रिकल्चरमध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये करिअर करायचं आहे, इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, NDAमध्ये करिअर करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही इथे या आणि हे जे काही सर्व यश इथल्या विद्यार्थ्यांना मिळाले तसंच यश तुम्हाला मिळवण्याची संधी आहे. कारण या विद्यालयाला, या शाखेला, या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या या युनिटला एक दैदिप्यमान यशाची परंपरा आहे, एक यशाचा किनारा आहे. तो तुम्हाला त्या ठिकाणी लाभेल यात कुठलीही शंका माझ्या मनात नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.